नवी मुंबई में डेंगू के बढ़ते खतरे को देखते हुए डेंगू के रोकथाम नागरिकों की सुरक्षा के लिए ओडोमॉस डेंगू मुक्त भारत जागरूकता अभियान की शुरुआत की गई, जहां कोपर खैरने सेक्टर 8 स्थित आरएफ नाइक विद्यालय और जूनियर कॉलेज में आयोजित कार्यक्रम में छात्रों और नागरिकों को डेंगू से बचाव के उपायों की जानकारी दी गई। डेंगू फैलाने वाले मच्छर मुख्य रूप से दिन में काटते हैं, इसलिए दिन के समय भी मच्छरों से बचाव के लिए सावधानी बरतने की अपील की गई है। लोगों से घर के आसपास पानी जमा न होने देने, पानी के बर्तनों को ढक कर रखने और आसपास साफ सफाई बनाए रखने की अपील की गई है। साथ ही सुरक्षित आज, सुरक्षित कल और आओ मिलकर बनाए डेंगू मुक्त भारत के संदेश के साथ डेंगू के खिलाफ सामूहिक जागरूकता का आह्वान किया गया। निवड का केली जाते याचं कारण आपल्याला पहिल्यांदा मी सांगू इच्छितो। कारण सुरुवातीला त्यांनी ग्लुकॉन-डी त्या ठिकाणी मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांना दिलं। ते देत असताना त्यांनी आमच्या शाळेचे राष्ट्रीय खेळाडू, राज्यस्तरीय खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू हे त्या ठिकाणी पाहिले। त्यामध्ये आमचे आंतरराष्ट्रीय खेळाडू 3 विद्यार्थी होते, राष्ट्रीय खेळाडू आमचे जवळजवळ 100च्या वरती आहेत, राज्यस्तरीय खेळाडू आमचे साधारण 100-125च्या आसपास आहेत। त्यामुळं या ठिकाणी प्रामुख्यानं खेळाडूंची एनर्जी टिकून राहावी आणि खेळाडू चांगल्या प्रकारे आपला खेळ प्रदर्शित करावे या उद्देशानं डाबर कंपनीनं आमच्या शाळेची निवड केली। त्याबद्दल प्रथमतः आम्ही डाबर कंपनीचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। खरं आज या कंपनी शाळेमध्ये आपण बघितलं तर सर्वसामान्य मध्यमवर्गीय विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। आज आमच्या शाळेचा पालक रिक्षा ड्रायव्हर आहे, आज आमच्या शाळेचा पालक माथाडी कामगार आहे, आज आमच्या शाळेचा पालक भाजी विक्रेता आहे आणि आज आमच्या शाळेचा पालक या ठिकाणी सर्वसामान्य गरीब जनतेमधून त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे, कमी फीमध्ये या ठिकाणी शिक्षण घेत आहे। आणि ही जी शाळा आहे, आदरणीय आमच्या शाळेचे संस्थापक गणेशजी नाईक साहेब यांनी मुळात शाळेची स्थापनाच ती माझ्या प्रभागातील, माझ्या विभागातील सर्वसामान्य पालकांना या शाळेत उच्च आणि दर्जेदार शिक्षण मिळावं, प्राप्त व्हावं या उद्देशाने केली आहे। आणि तो उद्देश आदरणीय विद्यमान अध्यक्ष संदीपजी नाईक साहेब असतील, प्रमुख विश्वस्त संजीवजी नाईक साहेब असतील, आमचे सचिव सागरजी नाईक साहेब असतील, यांच्या माध्यमातून तो उद्देश आम्ही सर्वजण या ठिकाणी सफल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत।
मला आपल्याला सांगायला आनंद वाटतोय की भारत आणि इंग्लंड या आंतरराष्ट्रीय सामना आपल्या या शाळेच्या मैदानावरती झालेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपण म्हटलं कसं की आमच्या शाळेची विद्यार्थिनी इंडियाची कॅप्टन म्हणून तिनं त्याचं नेतृत्व केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा अभिमान आज आमच्या शाळेतल्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना आणि आम्हाला देखील त्या ठिकाणी नक्कीच आहे. या शाळेची वाटचाल एकूणच बघितलं असताना आपण मी म्हटलं कसं की अतिशय माफक फी आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांची घेऊन आज आमच्या शाळेतून दर्जेदार विद्यार्थी आपणास बाहेर पडताना या ठिकाणी दिसत आहेत. आणि हे सगळं श्रेय आमचे आदरणीय संस्थापक लोकनेते गणेश नाईक साहेब आणि त्यांचं सर्व विश्वस्त मंडळ जे आहे त्यांचं आहे हे सांगायला या ठिकाणी आम्हाला आनंद वाटतो. जास्त वेळ न घेता या ठिकाणी यावरचे सर्व या ठिकाणी मॅनेजमेंट कमिटी आणि सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि